जगातील सर्वात मोठं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक पाहिलं आहे का? नमस्कार, मी अंकिता. आजच्या दिवसाची सुरुवात अगदी निवांत झाली, कारण आज गणेशला ऑफिसला सुट्टी होती. सकाळी फ्रेश होऊन रेडी होत होते, तोपर्यंत गणेशने ना गरमागरम चहा बनवून आणला. मग काय, आमच्या आवडत्या जागेवर बसून गप्पा मारत चहाची मज्जा घेत दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर इकडे अद्विक आणि गणेश दोघेही घरी बनवण्यात बिझी होते आणि मी माझ्या स्वयंपाकाच्या तयारीत. जेवण वगैरे झाल्यावर गणेश त्यांचं ऑफिसचं काम करत होते आणि तिथेच ना अद्विक असे मध्ये मध्ये ना, बाबा हा चष्मा डोळ्याला लावू नका, शर्टला लावा म्हणून असं करत होता. त्यानंतर दुपारच्या वेळेस कसं बस अद्विकला झोपी लावलं आणि इकडे बघा हे महाशय कसे झोपलेत. झोपेत सुद्धा यांचा रुबाब काही कमी होत नाही बरं का. इव्हिनिंगला आहे ना, आम्ही झुडिओमध्ये शॉपिंगला गेलो होतो. खरं तर शॉपिंग मला करायची होती, पण तिथेही माझ्या आधी गणेशनेच नंबर लावला. मग काय, थोडीफार शॉपिंग मी सुद्धा केली. त्यानंतर आम्ही गेलो दत्त मंदिरात. मंदिरात खूप शांत, प्रसन्न आणि मनाला समाधान देणारं वातावरण होतं. दर्शन घेतलं, प्रसाद खाल्ला आणि मन अगदी शांत झालं. आणि त्यानंतर ना आम्ही गेलो जगातील सर्वात मोठं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बघायला. जवळपास 140 फूट उंच असलेले हे भव्य स्मारक स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण म्हणून ओळखलं जातं. इथे ना छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खास सजावट सुद्धा केली होती आणि सोबतच आरती, घोषणा आणि उत्साहाने भरलेलं वातावरण होतं. छत्रपती श्री संभाजी महाराज की हर 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 अक्षरशः अंगावर काटाच आला. खरंच महाराजांचा इतिहास ऐकला की मन अभिमानाने भरून येतं. हे असल्याचा अभिमान प्रत्येक क्षणी जाणवतो. स्वराज्यासाठी जगणं म्हणजे काय आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मातृभूमीशी प्रामाणिक राहणं म्हणजे काय, हे छत्रपती संभाजी महाराजच शिकून जातात. खरंच महाराजांचा इतिहास हा फक्त इतिहास नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तातला अभिमान आहे. चला, असा होता आजचा सुंदर, भावुक आणि आठवणीत राहणारा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.